नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे बऱ्याच जणांनी ॲपच्या माध्यमातून फॉर्म भरले आहेत. काही जणांनी पोर्टलवरून ते फॉर्म भरलेले आहेत आणि बऱ्याच जणांना जो फॉर्म आहे तो फॉर्म अप्रूव्ह झाल्याचे मेसेजसुद्धा या ठिकाणी प्राप्त झाले आहेत. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जो पहिला हप्ता आहे याची तारीखसुद्धा या ठिकाणी मित्रांनो फिक्स झाली आहे 17/2024 रोजी. त्याचा जो पहिला हप्ता आहे तो पहिला हप्ता वितरित होणार आहे. परंतु हा जो हप्ता आहे हा हप्ता DBTद्वारे वितरित केला जाणार आहे आणि त्यासाठी तुमच्या अकाउंटला तुमचा आधार नंबर लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या अकाउंटला आपला आधार नंबर लिंक आहे का नाही हे कसं चेक करायचं याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यापूर्वी या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट ज्या आहेत त्या भेटत राहतील. चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात. तुमच्या मोबाईलमध्ये जे क्रोम ब्राउझर आहे या क्रोम ब्राउझरमध्ये myAadhar.uidai.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर पहिली जी लिंक येते माय आधार नावाची या लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊन अशा प्रकारची एक विंडो इथं ओपन होईल. हा जो अंगठा दिसतो याच्या खाली लॉगिन नावाचं एक ऑप्शन आहे, याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर हा जो कॅप्चा दिसतोय तो जसा आहे तसा इथं तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर लॉगिन विथ OTP नावाचा जो ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती जो OTP आलेला आहे तो OTP या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. पुढे जाऊन अशा प्रकारची एक विंडो इथं तुम्हाला पाहायला मिळेल. यामध्ये बँक सेटिंग स्थिती नावाचा जो एक ऑप्शन दिसतोय यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर पुढे जाऊन बधाई हो आपकी आधार बैंक संलग्न हो चुकी आहे अशा प्रकारचा एक मेसेज इथं तुम्हाला प्राप्त होतोय. याच्यामध्ये तुमच्या आधारचे जे शेवटचे अंक आहेत ते शेवटचे अंक आहेत. त्याच्यानंतर तुमच्या बँकेचं नाव आहे आणि बँक स्थिती जी आहे ती सक्रिय दाखवलेली आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या आधारला कोणतं बँक अकाउंट लिंक आहे याची माहिती अगदी मोबाईलवरून 2 मिनिटामध्ये पाहू शकतात. तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.